लवकर होऊ द्या, छावणी तातडीनं उठली पाहिजे. युवराज, एक गोष्ट बोलू का? नाही म्हणजे आतनीतनं आपण खंडणी भरमसाठ वसूल केली, पण मग आतनी स्वराज्यात का सामील करून घेतले नाही? त्याची दोन कारण. पहिलं म्हणजे अतनीच्या रयतेच्या मनात आपण स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण केली. उद्या पुन्हा कधी याच वाटेनं जाण्याचा योग आला तर ही अतनी आपल्या प्रतिकारासाठी नाही, स्वागतासाठी उभी असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूच्या प्रदेशात आपण एक हक्काची जागा तयार केली. अतनी स्वराज्यात सामील करून घेणं ही फार मोठी बाब नव्हती, पण अथनी विजापूरच्या जवळ. अथनी स्वराज्यात सामील करून घेऊन ती टिकवायची असेल तर आधी विजापूर काबीज करावं लागेल. एक ना एक दिवस तेही करूच, पण तो मोहिमेचा पुढचा टप्पा. आलं ध्यानामध्ये. काही गावांवर हल्ला करायचा नसतो, काही प्रदेश जिंकायचे नसतात. तिथल्या रयतेच्या मनात आपल्या तलवारीचा खणखणाट नाही, माणुसकीचा निनाद मागं ठेवून जायचा असतो. उद्या विजापूरवर चालून जायची वेळ आली तर या अग्नीच्या मनातला हाच माणुसकीचा निनाद आपल्यासाठी जयघोष ठरेल. झाली सगळी तयारी? युवराज, जिन कसून घोडं तयार आहेत. आपण थेट रायगडाच्या दिशेने निघतो आहोत. आपल्या फौजेचा मुक्काम मिरजेच्या अलीकडे असेल. आपले वेगवान घुलस्वार पाठवा. आपली हक्काची धान्याची कोठारं असलेली जी घरं आहेत त्या घरातून धान्य काढून भरडून ठेव, म्हणजे फौजेस वेळेत कण्याकांजी प्यायला मिळेल. जी युवराज, आपला निरोप सकाळीच पुढे पाठवलाय. तरी आणखी एक माणूस पाठवून ठेवा. आणि हो, फौज जाताना गाडी मार्गाने जाईल. गावातून शेतातून फौज जाणार नाही. आपल्या जाण्याचा रयतेला त्रास होणार नाही याची खबरदारी फौज बाळगेल अशी आशा आम्ही बाळगतो. जी युवराज. रस्त्याने कुणालाही तहान लागली तरी कुठंही पाणी पिण्यासाठी थांबू नये. परक्या घरातलं पाणी पिऊ नये. पाणी पिण्याची जी ठिकाणं ठरली असतील तिथेच फौजेनं पाणी प्यावं. आणि जाताना एखाद्या शेतकऱ्याचं बाजरी, मूग, मटकीचं शेत दिसेल, पण त्यातला डहाळा सुद्धा उपटला जाऊ नये. ते साहेब स्वारीस खपणार नाही हे सर्वांनी खूप समजून असावं. जी युवराज. या. महादेवा, त्या आघाडीवरचे मावळे पळून का आले? काय झालं? पंत गोफणीतून अचानक दगड येतात. कुठून येतात कळत नाही. आणि मगाशी पूर्वेची आघाडीवरची फळी मागे का सरकली? पंत बंदूक आहेत त्यांच्याकडे. तोफांचा मारा चालू आहे. एवढा साधा फोंडा आमच्या हातात येत नाही. आम्हाला वाटलं होतं फोंड्याचा मर्दनगड आमच्यासमोर ढिकळासारखा विरघळेल, पण तो उभा आहे. तो हातात आला असता तर बारदेशावर, तिसवाडीवर झडप घालता आली असती. सरदार जी, तोफांचा मारा करा. किल्ला हाती यायलाच हवा. पण तो तोफांचा मारा करण्यात काहीच फायदा नाहीये. अहो, तोफांच्या टप्प्यात मर्दनगड यायला तर पाहिजे. एवढी मोठी फौज आहे, नावाजलेले योद्धे आहेत, कशात कमी आहोत आपण? पण यश का येत नाही? पण पंत, शत्रूची माणसं चिवटपणे लढत आहेत. मग आपणही लढू. मी स्वतः पुढे होतो. मी स्वतः पहिले पाऊल किल्ल्यात ठेवतो. पण पंत, मोहीम यशस्वी झालीच पाहिजे. फोंडा हातात घेऊन फिरंग्यांना 30 वाडीतून बारदेशातून पळून लावायचे आहे. सप्तकोटीश्वर आम्हाला यश देणारच. हुजूर, आपका भी जवाब नहीं. अल्लाह ताला ने आपको आला दर्जे का दिमाग दिया और ये तो कबूल करना ही पड़ेगा. सरदार, हमारा दिमाग ही हमारी पहचान है. जी हुजूर, अपने आप को सुरमा और अक्लमंद समझने वाला संभा, वो भी आ गया आपकी बातों में. बड़ा आया था शमशेर उठा के हमें हराने, भाग गया. लेकिन हुजूर, वो तो हमारे धन दौलत की पिटारे उठा के लेके गया. ले जाने दो सरदार, वो कहाँ जानता है. असली हीरे मोती का खजाना हमने बड़ी महफूज रखा है, संभा की नजरों से दूर. कौन सा खजाना? खजाना, खजाना हसीन औरतों का और मासूम बच्चों का.
यही तो हमारा असली खजाना है। मैं हर एक मासूम बच्चों को पारसमणि कहता हूं। एक एक मासूम बच्चा और एक एक औरत पारसमणि। सच कहा आपने। संभाजी को इस बात की जरा सी भी भनक लग जाती ना तो मुसीबत खड़ी हो जाती। मुसीबत नहीं, कयामत आ जाती। यूं कहो हमें जिंदा मार डालता। कोई रास्ता ही नहीं था भाग निकलने का। और आपने भी बड़ा दांव खेल डाला। रंदुल्ला खान के पोते बन गए और दूसरे ही पल संभाजी की तलवार म्यान हो। दिमाग वक्त पर चलना चाहिए। सरदार, करीम मियां कहां तक पहुंचे जरा पता लगाओ। जहाज आ पहुंचे। सावधानी बरतनी होगी। और अब हमारे पास जो हीरे मोती पारस है उनका दाम दुगना लेना है। ध्यान रखो। बिल्कुल हुजूर। सोड कधीचा अरे मला जाऊ दे. माझं बाळ माझी वाट बघते. जान प्यारी है तो चुपचाप बैठ जा। काय करणार आहेस? मारणार आहेस मला? मार ना. पण मी आज इथून जाणार तरी नाहीतर मरणार तरी. वाचू नको. जाऊ दे मला. तय खाने में बंद करो इसे। ज्यादा चिल्लाने वाली औरतें वहीं पर बंद है। ले जाओ। सोड. सोड म्हटलं ना. सोड मला जाऊ दे. सोड. ए, क्या है? भूक लागली आहे. अच्छा, भूख लगी है? खायला द्या ना भाकरी. यहाँ मांगने से कुछ नहीं मिलता। चले जाओ। मला भूक लागली आहे. आई मला खायला दे. तुम्हें भूख प्यास लगती ही क्यों है? अभी तुम गुलाम हो, गुलाम। और गुलामों की भूख गुलाम तय नहीं करते, मालिक तय करते हैं। जब हम चाहेंगे तब तुम्हें खाना मिलेगा। तब तक चुपचाप बैठे रहो। जाओ। मला भूक लागली आहे. हुजूर, आओ सरदार, क्या खबर लाए हो? सौदागर आज आपकी खिदमत में आ पहुंचेगा। वाह वाह वाह, बहुत खूब। हमारे पास कितने बच्चे हैं? हुजूर, 100 बच्चे। ठीक। ये बच्चे हमने भेजे हैं। माल हमारी ओर से अरबस्तान जा रहा है। इसका कोई सबूत भेजा है? मुश्ताक, ये क्या है? हुजूर, ये बच्चों के हाथ पे दाग दिया जाएगा। खान, बब्बर खान की निशानी। वाह, बहुत अच्छे। बच्चे निशानी देखेंगे तो हम याद आएंगे। दूसरी बात, संभा की क्या खबर है? हुजूर, संभा ने अपनी छावनी उठा ली और वो अब लौट ही रहा है। ज्योतिषी काही राहून तर गेलं नाही ना? योजनेप्रमाणे सर्वच झाले. काय झालं युवराज? घास कडू लागला. कडू लागला? हा, मग मी दुसरं घेऊन येतो. नाही, नको. आम्ही नंतर फळा घेऊ. बाकीच्यांचं जेवण झालं? जी झालं. खबरगीर आलं आणि पुढची वाट बी निर्धोक आहे. चला, फौज निघायला पाहिजे.
खरं तर एखादं ठाणं मारल्यानंतर आपण जास्त काळ त्या ठिकाणी थांबत नाही, वेगानं ती जागा सोडतो. या अथनीत आम्हाला काहीतरी वेगळाच अनुभव येतोय. पाऊल निघत नाहीये आमचं. म्हणजे पुन्हा पुन्हा वाटतंय काहीतरी राहून जातंय. तेच रयतेनं तुम्हाला जिवाळा दाखवलाय आणि रयत भेटायला बी आली तुम्हाला, त्यामुळे तुम्ही भावनिक झालाय. नाही, त्या अर्थानं नाही. ही जागा सोडवत नाहीये आम्हाला. काहीतरी करायचं राहून गेलंय. चला चला युवराज, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आई भवानीचं नाव घेऊ आणि निघू. आलोच आम्ही. जय युवराज. घात झाला पंत, घात झाला. काय झालं? अहो, आपली फौज मर्दनगडावर शत्रूच्या कसाट्यात सापडली. अरे देवा, फौजेला निरोप द्या. माघार घ्या म्हणावं. सुरक्षित जागेवर या. जी, पण पंत, ही मोहीम फसल्यासारखी वाटते. पुन्हा असं बोलू नका. माझ्या तळावर असं बोललेलं मला खपणार नाही. माफी असावी पंत. अनाजी दत्तो आहोत आम्ही, महाराजांचे सुरनेस. अशी हातातून गेलेली बाजी पुन्हा हातात आणू, पण कोणत्याही परिस्थितीत मी ही मोहीम फसू देणार नाही. पण काय करताय तुम्ही पंत? 2000ची फौज घेऊन त्या मर्दनगडाच्या मागच्या बाजूने हल्ला करतो. एक विनंती आहे पंत, नका जाऊ. अहो, शत्रू सावध झालाय. त्यात फिरंगी चिवटपणे लढतोय. त्यांच्या हातात बंदूक आहेत, खांद्यावरच्या तोफा आहेत, मागं आरमार उभा आहे. नाही निभाव लागणार आपला. नका जाऊ. महाराजांना काय तोंड दाखव? पण सगळी फौज दुश्मनाच्या तोंडात देऊन चालणार नाहीत. काय करू? महाराजांची नीती वापरायची. प्रत्येक वेळी घोडा फेकायचा नसतो, ढाली फेकता आली पाहिजे. होय, आणि इथं राहून नुकसान करून घेण्यापेक्षा अजिंक्य त्याला घ्यावा आणि मोहिमेची पत राखावी. तसंच करू. ते पथ्यावर पडेल. ताई, खूप भूक लागली, पाणी तरी दे ना ग. अरे, मी तुला पाणी नाही देऊ शकत रे, नाही भाकरीचा एक घास सुद्धा. तू एक काम कर, तू झोप, म्हणजे तुझी भूक जाईल. कसं झोपू मी? गोष्ट ऐकल्याशिवाय मला झोपच नाही लागत. ये, मी तुला गोष्ट सांगते. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा एका चक्रनगरी जवळच्या जंगलात एक बकासूर नावाचा राक्षस राहत होता. गावातील लोक त्याला रोज गाडाभर अन्न आणि एक घरातला माणूस खायला देत असे, असा त्याचा दंडक होता. ज्या घरात मूल असे तो ते मूलही खात असे. जेव्हा ही गोष्ट भीमाला समजली तेव्हा तो स्वतः अन्न घेऊन ठरलेल्या जागेवर गेला. मग आला का बकासूर? हो, बकासूर आला. त्यांनी पाहिले आपले भोजन कोणीतरी दुसरे खात आहे. त्यांनी भीमाला पाठीमागून गुद्दे मारायला सुरुवात केली, पण भीम काही उठला नाही. गाडाभर अन्न संपवल्यावर भीम उठला आणि मग भीमा आणि बकासुरात युद्ध झाले आणि त्यांनी त्याला ठार केले. गावकरी खुश झाले आणि भीमाला दुवा देऊ लागले. मग आपल्यालाही वाचवायला भीम येईल? हो, येईल ना. आणि पहिला माझ्या भावाला वाचलं. मग अजून आला का नाही? आतापर्यंत आला पाहिजे होता, पण जर आपण मनापासून हाक मारली ना तर भीम नक्की येतो. खरंच? हो. भीमा, तू लवकर ये. तू लवकर ये. भीमा, तू लवकर ये. युवराज, माफी असावी. तुम्ही निघत असताना मी आडवा आलो. हरकत नाही, बोला. आणि हा कोण? युवराज, आपल्या मोहिमेसाठी
खबरा काढताना एक खबर लाडीला गावली की अरब सौदागरांना विकण्यासाठी बब्बर खान मुलं मुली बायका पळवतो. बब्बर खान किंवा सुभेदार झाला होय? तुम्ही ओळखता त्याला? वय तर महाभयंकर हाय, लढवय्या हाय, रंग बदलण्यात तरबेज हाय. राज, त्या काळी त्याच्याकडे ना अरब लोकांचा राबता असायचा. अथनीतल्या बब्बर खानाचे अरबस्तानातल्या लोकांशी संबंध? हा, सैतानाला झाकावा आणि याला बाहेर काढावा असली गत आहे. दिसायला दिसतो माणूस, पण काळीच लांडग्याचं आणि बुद्धी मासण्या उदाची. हा असा मामला आहे तर कुठं कुठं ठेवलंय त्यांना? आम्ही खूप तपास केला, पण त्यांना मुलं बाळं कुठं धरून ठेवलेत काहीच कळत नाही. मग कळलं की सौदागर येणार आहे. मग आपल्या हेरांनी हुशारीने या सौदागराला पकडलं. हा काय बोलला? याला माहितीये ठाव ठिकाणा? नाही युवराज, त्याला बी काय ठाऊक नाही. असं बी कळतंय तो बब्बर खान लय हाल करतो या पोरा बाळांचं. खाया मागितलं तर चापकाचं फटकं देतो या खाया. छोट्याची मगाशी आम्हाला घास कडू लागला तो याच म्हणून. आम्ही म्हणत होतो ना काहीतरी राहून गेलंय, काहीतरी राहून गेलंय. जे राहून गेलंय ते हेच. म्हणूनच अथनीतून आमचा पाय निघत नव्हता. फौज माघारी वळवा. पण युवराज, आता त्या बंदिवानांची सुटका महत्वाची. त्या अश्राफ जीवांच्या उठी घास लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ऑपर युवराज, त्यांचं ठाव ठिकाणच माहित नाही. सुटका तरी कशी करायची? चालून जाऊ गडीवर आणि सोलून काढू त्या बब्बर खानाला. ते तर करायचंच, पण आधी त्या बंदिवानांची सुटका करणं महत्वाचं. अहो, बब्बर खानची गाडी पिंजून काढू, तळघर असेल ते बी हुडकून काढू. तेवढा वेळ नाही ज्योतिषी आपल्याकडे. तोपर्यंत विजापूरहून आदिलशाही फौज अथनीत पोहोचेल. मग कसं करावं? एवढ्या कमी वेळात कसं शोधून काढणार आपण त्यांना? सोडवायला तर पाहिजेच, पण कसं? अहो युवराज, ते बंदिवानाचा ठाव ठिकाणा तरी घावाय पाहिजे होता. तर बंदिवानांचा ठाव ठिकाणा माहीत असलेला एकच माणूस, आणि तो म्हणजे स्वतः बब्बर खान. आता बब्बर खानच आपल्याला त्या बंदिवानांपर्यंत नेऊन पोहोचले. ते कसं? कसं? या गुलामांच्या सौदागराला तरी बब्बर खान गुलामांपर्यंत नक्कीच घेऊन जाईल. याला छावणीत घेऊन जा, याचा पोशाख उतरवा. बब्बर खान, जे दिसतं ते नसतं, आणि जे असतं ते बोलायचं नसतं. यालाच म्हणतात मराठ्यांचा गनिमी काबा.